चिवचिव ये, दाना खा, पाणी पी आणि भूर उडून जा. आपण लहानपणी नेहमी ऐकायचो, लहान मुलांना ऐकवायचो, हे तुम्हाला जरूर आठवत असेल. पण ती भूर उडून गेलेली चिमणी पाखरं आज बघायला सुद्धा भेटत नाही. नमस्कार मित्रांनो, आज 20 मार्च जागतिक चिमणी दिवस, वर्ल्ड स्पॅरो डे म्हणून साजरा करण्यात येतो. नेमकं यामागं उद्देश काय होता वर्ल्ड स्पॅरो डे हे बनवण्यामागं? आज चिमणी कशामुळं दिसत नाही किंवा चिमणीला वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले जावे, त्यासाठी आपण आलेलो आहोत जगदीश गौड यांच्याकडे. जगदीश गौड हे पक्षीमित्र असून बऱ्याच हिंदुत्ववादी संघटनांमध्ये सक्रिय देखील आहेत. त्यांनी चिमण्यांसाठी एक वेगळं घरटं बनवलं आहे. नेमकं ते घरटं कसं आहे, हे वर्ल्ड स्पॅरो डे कशासाठी बनवण्यात आलेलं आहे, या गोष्टी कशामुळे घडतात आहे की ज्या चिमण्यांची संख्या कमी होत चाललेली आहे, ते आपण सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा आवडला तर जास्तीत जास्त पक्षी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून आपण चिमणी वाचवण्यामध्ये सक्सेसफुल राहू. तर आपल्यासोबत आहेत जगदीश गौड. जगदीशजी, मला सांगा की हे जे तुम्ही घरटं बनवलं आहे, त्याच्या मागं नेमकं वर्ल्ड स्पॅरो डे जेव्हा आपण सेलिब्रेट करतो, जागतिक चिमणी दिवस, याच्या मागची हिस्ट्री काय? याच्या मागे एक संशोधनकर्त्यांनी असं बघितलं की हळूहळू करून संपूर्ण जगातल्या चिमण्या कमी होत आहेत आणि चिमण्या संपण्याची मूळ 3 कारण आहे. एक कारण आहे शेतीमध्ये फवारणी होणारं विषारी किडे खाल्ल्यामुळे चिमणी आणि तिची पिल्लं मरण पावली. परिणामी ग्रामीण भागातल्या चिमण्या संपल्या. चिमण्यानी इतर जे पक्षी होते, जसे बगळे होते, आपण बघितलं असेल पूर्वी नांगरणी करताना मागे बगळे चालायचे, ते बगळे सगळे किडे खायचे, ते सुद्धा संपलेले आहेत. त्यानंतर दुसरं कारण आहे प्रचंड वृक्षतोड, म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. झाडांची तोड झाल्यामुळे पक्ष्यांना राहण्याकरता जागा नाही, पाहिजे तसं वातावरण नाही, त्यामुळे हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण आहे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं मोबाईल आणि मोबाईल नेटवर्क. आज 5G नेटवर्क आलं आहे, पण 4G होतं त्यावेळेसपासूनच चिमण्या संपायला लागल्या. कारण जे आपण बघू बिल्डिंगमध्ये अनेक बिल्डिंगींचे वर टावर असतात, त्या टावरमध्ये पॉवरफुल असे मशिनरीज असतात, त्याच्यामधून आपल्याला रेडिएशन जे असतं ते निघतं. आपल्या मोबाईल करता जे काय म्हणतात सॅटेलाईटमधून असतं, त्यामधून निघालेलं रेडिएशन हे चिमण्यांना आणि त्यांच्या अंड्यांकरता प्रचंड घातक असतं. जे एक पूर्वी आपण ऐकलेलं आहे मी, माझ्या माहितीप्रमाणे, की काही वर्षांपूर्वी चायनामध्ये असंच काहीतरी झालं होतं आणि भरपूर चिमण्या मारण्यात आल्या होत्या. तर तो नेमका काय किस्सा आहे? 1958च्या सुमारास तिथलचा जो प्रिन्स झाला होता, त्याने एक संशोधन केलं की आपल्या चायनामध्ये खूप चिमण्या आहेत, या चिमण्यांपासून आपल्याला किती नुकसान आहे. तर काही जे लोक होते त्यांनी त्याचं एक मोजमाप केलं आणि एक चिमणी वर्षाला 4.5 किलो अन्न खाते आणि ती शेतामधून खात असते. आणि त्यांनी विचार केला की आपल्या चायनामध्ये कोट्यावधी चिमण्या आहेत, मग त्याचं किती कोटी अन्न खात असतील किलो. आणि त्याने हा विचार करून केला की आपल्याला हे अन्न जर आपल्याकडे वाचलं तर आपल्या देशातील लोकांना काम येईल. हा विचार करून त्यांनी काय केलं, एक आदेश काढला चिमणी मारण्याचा. मग त्यावेळेस काय, कोणी बंदुकीने मारलं, कोणी गुल्लरने मारले, किंवा ज्याला जसं जमेल तसं त्यांनी चिमण्या मारून चायनामधल्या चिमण्या संपून टाकल्या. चिमण्या संपल्यानंतर त्याला असं वाटलं की आता आपल्याकडे भरपूर अन्न राहील, पण बघता बघता 2 वर्ष असे झाले. पहिल्या वर्षी प्रचंड प्रमाणामध्ये नाकतोडे पिकांवर आले, दुसऱ्या वर्षी अजून जास्त आले आणि तिसऱ्या वर्षी पीकच झालं नाही, कारण संपूर्ण पीक हे नाकतोड्यांनी खाऊन टाकलं होतं. आणि परिणामी कोट्यावधी लोक भुकेने मरण पावले. आणि त्यावेळेस त्यांनी याच्यावर पुन्हा विचार केला, हे का झालं. तर त्यांनी बघितलं की ज्या देशांमध्ये चिमण्या आहेत त्या देशामध्ये चिमण्या ज्या आहेत ते पिकांवरील किडे खातात. म्हणून त्यांनी पुन्हा रशियावरून 3 लाख चिमण्या मागवल्या. 3 लाख की काहीतरी आकडा सांगू शकत नाही, म्हणजे आठवणीत नाही मला. त्यांनी चिमण्या मागवल्या आणि त्यांनी चिमण्यांचं संवर्धन करायला सुरुवात केली. हळूहळू तिथे चिमण्या वाढल्या आणि पुन्हा पिकावरील नाकतोडे त्यांनी खाऊन पिकाचं संरक्षण चिमण्यांनी केलं. याचा अर्थ असा होतो की चिमणी ही शेतकऱ्यांचा खूप मोठा मित्र आहे.
जसं आपण सध्याच्या काळात बघतो आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या जालना शहरामध्ये आपण विचार करूया, ही जी चिमण्यांची चिवचिवाट असो किंवा कोणतेच पक्षी लवकर दिसत नाही. हे जे आपण जसं म्हणले की मोबाईलचे टॉवरचं जे रेडिएशनचं एक कारण असू शकतं किंवा त्यांना आता जागाच उपलब्ध राहिलेली नाही. तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही एक घरटं बनवलं, एक घर बनवलं बर्ड हाऊस. तर त्याच्या मागची संकल्पना काय, हा आयडिया कुठून आला आणि हे कसं बनवलं जातं आणि याच्याबद्दलची माहिती द्या. पूर्वी चिमण्या जे आहे, चिमण्याला राहण्याकरता साधारणतः 1-1.5 इंच ते 4 इंच एवढी जागा लागते, जास्त लागत नाही. पूर्वी मातीची घरं होती, माळोद असायचे. तर त्या माळोदामध्ये काय करायची चिमणी, थोडंसं असं माती टोकरून आतमध्ये जाऊन अंडे द्यायची आणि त्यामुळे काय व्हायचं की तिचे अंडे सुरक्षित राहायचे. भिंतीमध्ये खड्डे करून द्यायची. पण आता कॉन्क्रीटची गरज आली. कॉन्क्रीटच्या घरांमध्ये खड्डे चिमणी करू शकत नाही किंवा कुठलाही पक्षी करू शकत नाही. दुसरं, जर आपला बंगला शानदार असेल, आलिशान असेल, तर कुठल्याही बंगल्याच्या मालकाला वाटतं की आपला बंगला घाण होईल पक्ष्यांमुळं, म्हणून ते काय करतात, पक्ष्यांना येऊ देत नाही. मग पक्ष्यांनी राहायचं कुठं हा विचार करत असताना 2010 पासून वर्ल्ड स्पॅरो डे सुरू झाला आणि मी काही मीटिंगमध्ये मी गेलो. पण मी एक बघितलं की या दिवशी एकतर मोजके 5-10 लोक येतात आणि त्या मीटिंगमध्ये फक्त चर्चा होते, पुढे काहीच होत नाही. म्हणून 5 वर्षापूर्वी मी चिमण्या वाचवण्याचा संकल्प घेतला आणि तेव्हा मी चिमण्यांकरता अशी काही घरं बनवली. ही घरं बनवल्यानंतर त्यावेळेस मी लाकडाची बनवली, प्लायवूडची बनवली होती. मग प्लायवूडच्या घरांमध्ये एक झालं की पावसाळ्यामध्ये दमट वातावरणामुळे त्याला फंगस आलं ब्लॅक आणि ते काही खिळे निघून पडून गेले. मग त्यानंतर मी ही PVC घरं बनवायला सुरुवात केली 2 वर्षापासून. तर 2 वर्षामध्ये ही जिथेही ही घरं लावली तिथे चांगली आहेत आणि ह्या घरांमध्ये चिमण्या यायला लागल्या. हे ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस मला खूप आनंद झाला. साधारण 5 वर्षापूर्वी माझ्याकडे एकही चिमणी नव्हती या कॉलनीमध्ये. पण आज माझ्याकडे माझ्या घरी, ही माझं 3 मजली घर आहे, 3ही मजल्यांवर मी प्रत्येक गॅलरीमध्ये घरं लावलेली आहेत, 10-10, 5-5, 10-10. प्रत्येक घरामध्ये चिमण्या आल्या आणि त्यांची संख्या 100-150च्या वर आहेत. आता 1-2 मिनिटामध्ये आपल्याकडे भरपूर चिमण्या येतील खाण्याकरता. त्यांची खाण्याची वेळ झालेली आहे, ते तुम्ही प्रत्यक्ष बघाल. म्हणजे ते आपण वेळेनुसार हो, त्यांचं वेळ असते. ज्याप्रमाणे सूर्यास्त झाला की चिमण्या काही खात नाही, त्याप्रमाणे आता सूर्यास्तापूर्वी भरपूर चिमण्या येतील, माझ्या इथे खातील आणि मग पुन्हा निघून जातील. हे जे घर आपण ते बनवलं होतं याला पाण्यानं म्हणजे काही होणार नाही? याला पाण्याने काही होत नाही. विशेष म्हणजे हे घर जे आहे तर याला आपण बघितलं असेल की वर एक लेअर आहे, खाली एक लेअर आहे आणि मधून त्याला गॅप आहे. तर वर जर गरम झालं तर आतमधून सतत हवा खेळती राहते, त्यामुळं आतमध्ये गरम होत नाही, आतमध्ये सुरक्षित राहतं. रेडिएशनमुळे अंडे खराब होतात, म्हणून मी आजपासून 3 वर्षापूर्वी ही अँटी रेडिएशन चिप जी मोबाईलला असते, मोबाईल करता आहे, ती मी माझ्या एका घरट्यावर लावली. सुरुवातीला 10 चिप मागवल्या, तर 10 घरांवर लावल्या. त्या 10 घरांमध्ये जवळजवळ प्रत्येक घरामध्ये 3-3, 4-4 पिल्लं झाली आणि मला असं वाटलं की ही चिप काम करते आणि तेव्हापासून मी घरट्यांना चिप लावायला सुरुवात केली. म्हणजे आपण प्रत्येक घरट्याला ही अँटी रेडिएशन चिप पण लावतात? अँटी रेडिएशन चिप लावतो, त्यामुळे ज्यांना मी घरं दिली त्यांच्या घरी सुद्धा चिमण्यांची पिल्लं झाली. हे जे चिमण्यांचा एक प्रकार असतो की ते असं आयत्या घरात जसं जात नाही आणि त्यांना जोपर्यंत हमी येत नाही की हे घर सुरक्षित आहे तर लोक असं आपण बघण्यात येतं की पक्षी तिचं घरटं बनवत नसतो. तर इथं जेव्हा घरटं बनवायचं किंवा घास वगैरे ठेवावा लागतो, त्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज लोकांनी करावं किंवा याबद्दल मार्गदर्शन? तर याला कसं आहे की आता हे जर घरटं आपण तुम्ही गॅलरीमध्ये कुठे लावलं तर चिमणी याच्यात लगेच येणार नाही. चिमणी आणि चिमणा, नर मादी, हे दोघंही 2-3 दिवस येणार, त्याच्यावर बसणार, तिची सगळीकडे तिची चौकशी करणार एका प्रकारे. ज्यावेळेस त्यांना मनाला हे होईल की समाधान होईल की नाही आता नाही या घरामध्ये आपण आपले अंडे सुरक्षित देऊ शकतो, त्यावेळेस मग ते काय करतात, स्वतः घास आणतील किंवा असं काही त्यांना जे योग्य वाटतं ते आणतील आणि त्याच्यामध्ये जमा करून मग अंडे देते. तर आता घास तर शहरामध्ये मिळणार नाही, म्हणून मी काय केलं, कूलरमध्ये जो घास येतो तो कूलरचा घास मी जागोजागी लटकवतो. पुन्हा गुळाची बोंद्री असते, गुळाला गुंडाळलेली, ती बोंद्री आणली मी, तिला सुद्धा असं उसवून तिच्या दोऱ्या काढून मी जागेवर झाडांवर आणि माझ्या गॅलरीमध्ये टांगून ठेवलेले आहे. आता चिमणीला ते सहज झालं, म्हणजे ती माझ्या इथेच खाणार, इथेच दोऱ्या घेणार, इथूनच ते कूलरच्या आतमधला घास घेणार आणि याच्यामध्ये लावून त्याच्यामध्ये अंडे देणार. याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट खूप मला आवर्जून सांगायची आहे की आज जो वर्ल्ड स्पॅरो डे आहे त्याच्या मागे खूप लोकांनी संशोधन केलं की आता इथून पुढे चिमणी जी आहे ती आपलं ॲक्च्युअलमध्ये अंडे देण्याची तयारी करते आणि ज्या वेळेस जून जुलैमध्ये आपल्याकडे पाऊस येतो आणि बारीक पिकं येतात, नेमकं त्याच वेळेस नागतोडे येतात पिकांवर आणि त्याच वेळेस चिमणीची जी पिल्लं आहेत ती अंड्यामधून बाहेर आलेली असतात आणि 1 दिवस ते 16 दिवस चिमणीला प्रोटीन मिळावं त्या पिल्लांना
म्हणून सगळे नागतोडे चिमणी आपल्या पिल्लांना खाऊ घालते. ही साखळी आहे प्रकृतीने बनवलेली आणि ती साखळी मानवाने तोडलेली आहे. शेवटी हे जे आपण इतकं सुंदर घरटं बनवलंय याची नेमकी किंमत कशी ठरवली? लोकांनी जर आमचे दर्शक बघत असाल, कोणाला संपर्क जर कोणाला करायचा असेल, हे आवडलं असेल घरटं यांचं कन्सेप्ट, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा जगदीश गौड यांचा नंबर देखील मेन्शन करणार आहे. तर हे माहिती देण्यासाठी याची किंमत आपण कशी काढलेली? नाही, आता याची किंमत तशी काहीच नाही आहे, कारण हे मी बनवतो, हे कितीला पडतं माझं मला माहिती आहे. साधारणतः हे 250 रुपयापर्यंत मला खर्च येतो. पण मी हे देताना कोणी म्हणत असेल की माझ्याकडे पैसेच नाही आहे पण मला चिमणीचं संवर्धन करायचं, तर मी फ्री देतो. त्यानंतर कोणी म्हणालं की नाही मला माझ्याकडून पैसे घ्यास, तर माझे असं असतं की तू 100 दे 150 दे, म्हणजे साधारणतः 150 रुपयापर्यंत मी आग्रह केला तर देतो. पण पक्षीप्रेमी बरेच आहेत जे म्हणतात की ठीक आहे आमच्याकडून तुम्ही जास्ती पैसे घ्या, पण मी ते घेत नाही. मला फक्त जे तुम्ही पक्षी संवर्धन करा एवढी माझी अपेक्षा असते. आपण जे कार्य करत आहात ते खरंच कौतुकास्पद आहे. आपल्या या प्रयत्नांना यश मिळून चिमण्या वाचावं हीच आमची इच्छा, सदिच्छा. जसं आपण व्हिडिओमध्ये बघितलं, पक्षी मित्र जे जगदीश गौड यांनी एक सुंदर असं घरटं बनवलेलं आहे. आजच्या काळामध्ये आपण कॉन्क्रिटीकरणाचं युग आहे. इथं आता चिमणी काय, जनावरं काय, यांना आता त्यांचं स्वतःचं घर राहिलेलं नाही जगण्यासाठी. त्याचाच एक प्रयत्न म्हणून जगदीश गौड यांनी एक संकल्पना करत त्यांना जे फ्रेंडली त्यांचं जे घर असलं पाहिजे तशातलं एक घरटं बनवलं आहे. त्याची किंमत पण खूप मात्र ठेवलेली आहे. 150 रुपयापर्यंत कोणाला जर विकत घ्यायचं असेल त्यांच्याकडून तर ते, आणि जे गरजू असतील त्यांना ते मुफ्त देखील देतात. डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर आहे. आणि हे जे पक्षी वाचवण्यासाठी, चिमणी वाचवण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. आपण देखील प्रयत्न कराल. आज वर्ल्ड स्पॅरो डे 20 मार्च 2010ला हे सुरुवात झालेलं होतं. त्या अनुषंगाने हा विशेष कार्यक्रम आपल्याला आवडला असेल, नक्की शेअर करा आणि चिमण्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा. मी अनुप राठी, पाहत राहा पार्श्वभूमी डिजिटल.